दिदा इकडे ये. बघा बघा हे तर कांदा लावली आता. ही कांदा कोणी लावली आता? हा आणि हे तर का बरं लावली आता? काय वारव लोकांना नाही ठेवली का उघडं? काय नाही करते ती मम्मीला ठिक्यात भरून मी सांगितली होती की. हा ठिक्यात भर म्हणाय नाही कशाचा वार वसा लागतोय काय. ठिक्यात मस्त तसली कांद्याची ठिक्की मस्त 2-3 आहे ती. किती हे असं उघडं ठेवून कोण माणूस इकडे तिकडे गेलं का काय याचं खरं हा या का वळखू येतं या ठिक्यातलं वळखू तरी येतंय. हे काय मोकामच पडले की आता ही कांदा इथं इटा लावले त्या इटा मुलकाळे गोतवले त्या पत्तर गोतवून टाकलं इथं आणि एवढे नेट बांधून वरनं नेट मोकळीच आहे. वरनं ऊन येतंयच की. आणि ते कॅरेटात का बरं भरून ठेवले होतं? ते कॅरेटात आता छोटा पसरू आला तिथं काय तर काय अगं कुठे गेली मम्मी? कुठे गेली? ते कांदा भरून ठेवायचं सांग सगळं. हां ठेवू नको असं मोगा माणूस इकडे तिकडे गेला काय खरा मोठा मोठा कांदा आहे सगळं चिक्यात कांदा भरून ठेवा म्हणावं. असलं कांदा पसरू घालू नका. बाद झालं तेवढं 3 ठिकी भरून ठेवा. असं कांदा ठेवून ह्याचं काय मोगाम तिकडून पाला येतोय जनावराचा. काय अवघड आहे एवढं कांदा शिकवरून मुळका महागायचं तिथं पसरू गाठले म्हणजे अवघड आहे. कळाय पाहिजे तिला. ए पुनम पुनम बोलाय सुद्धा तयार नाही. मुदाम हे करायचं कांदा भरायचं सांगा हो. पेपर आणले बघा शेळ्यासनी मगाशी जाऊन टाका लागते थोडी 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 पेपर टाकली म्हणजे शेरडं खाती ती चांगली. आम्ही येड आहे आपलं बोलतो येड म्हणून बोलतोय ती आपली लागली भाव खायला. खावा त्याचं टाकलं शेळ्यासनी खाती बघा. पात्र पण चांगलं झालं. एक आता 2-3 शेळ्या आपल्या लवकरच होती त्या पाठ चांगली झाली आहे बघितलं पाठ तेवढी शेळ्या पण आहे त्या जरा फिरल्या म्हणजे बऱ्या असतील. सर्व टाम गोठाया घातलंय ते कांद्याचं पालं गेलं घातल्याचं खाल्ल्याचं पाक. पाठरू बघा कायमस्वरूपी बंदिस्त असल्यामुळं पाठ चांगली झाली आहे. शेळ्या पहिल्या शेळ्या फिरलेल्या आहेत त्या ती फिरायला पाहिजे म्हणते त्या. बांधून बांधून किती जरी खायला घातलं तर त्यांना कमी जाया. जी सुरुवातीपासून बंदिस्त आहे का ती 1 नंबर सुधारते या. का रांगत्या आंघोळ केली का? आंघोळ केली का? इया इया आणि त्या खेळतंय आपलं घरात निवांत अंगणात. चिमण्याने एक वैताग आणलाय बघा. अगं ती कांद भरून ठेव की अगं. ऐ कांद भरून ठेव घे. का तोंड उचलणं झाले का बोलायला? का मौन पाळले वर्षा 6 महिने किती वर्षाचं मौन पाळले ती तर सांग. आ
मी घरात आलो का चोरीपाशी जाऊन बसली मुदाम. युद्धपत्र चोर मोकळी होती. मी इकडं घरात आलो बोलली म्हणून लगे पाटणारे उठली आणि चोरीपाशी जाऊन बसली. 4 वेळा हाळ्या मारल्या तर मागं सुद्धा बघितलं नाही. मग ही मुदाम कशासाठी? आमच्या मामालाच फोन करतो. आज मामालाच फोन करतो. बाज झाला ती नाटकच बाज झाली. आणि तो माझा मोबाईल आणि घरातला जुना. खिडकी हाय बघ तुझं. आणला का? आणखी येतोय का हाताला? ते दरवायला चिन्ह तिच्या हॉलच्या दरवायला कडी राहत दिसतं पुढं कर. हां अगं तुला शिकार म्हणलं की ग. हां अशी का पळती या? तो का तिकडे गेलं म्हणून तो का ती मागे गेली बघा. लगेच मागे गेली. मी चुलीकडे चाललो का ती मागे गेली. मग मुदाम मुदाम केली. आता मी पण बोलत नाही. बा झालं मी आपलं जाऊ दे म्हणलं. कुठंही करा गाडी लावतो. आणते गाडी चावी आण. गाडी लावतो सावलीला. गाडी चावी घेऊन येत जा. गाडी लावतो सावलीला. दुखले बघा. रात्रीच मी धुवून ठेवली. चावी आण. चावी आण. आण चावी. राहू दे मीच येडा या. तिला बोलायला तिला वाटतंय काय माझ्या मागे लागले. मामालाच फोन करतो. आणली का? आण इकडं. उन्हानं गरम झार गाडी होती या. सावलीत असली ना काय होत नाही. उन्हानं गरम पेन होते पण गाडी आणि कलर पण डॅमेज होते. तर एवढ्यासाठी तर शेड मारलं या. सगळं चांगलं केलंय पण काय करायचं आहे. आपल्याला माणसं चांगली भेटली नाही ती हो. इथं भेटते सगळं. त्यामुळं त्यांना त्याची किंमत कळणं झाली आहे. किती जरी आपण केलं आपलं 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 म्हणून त्यांना म्हणून काय त्याचं पडलेलं नाही. आता काय करतो एकदा मामाला फोन लावून सांगतो. तिचं काय आहे ते एकदाच मिटवून टाकतो.